सरकार आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष नसल्यामुळं बघा हजारो पक्ष्यांची घरटी आणि प्राणी रस्त्यावर यायची वेळ आली. एवढी मोठी आग कोरोनात आज लागली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही आग लागली होती, पण अग्निशामक दल फक्त विट्याला आणि तिकडे तासगावला आहे. आणि वन क्षेत्राच्या अंडर असलेलं हे सगळं फॉरेस्ट असेल, कुराण असेल, हे सगळं खाली सातारा सांगलीचा खालचा भाग म्हणजे आटपाडी, खरसुंडी, मान ह्या भागात आहे. शेवटी गावात आम्ही आग लागली म्हणून पोरं पळत येऊन कसं तरी त्या हाताने विझवण्याचा प्रयत्न करत होतो. पण एवढ्या आगीसमोर काय मिळायला लागते हो आमचा. फॉरेस्ट डिपार्टमेंट मधली माणसं, अधिकारी, मॅडम सगळी होती बरं का, नाही असं नाही. त्यांनी सुद्धा मनापासून आणि अक्षरशः पळून इथं आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विरोधात सुद्धा हा व्हिडिओ नाही बरं का. परंतु काय करणार सांगा. शेवटी असं किती ऑफिसर आहेत, किती अधिकारी आहेत किंवा किती मदतनीस आहेत सांगा. सगळ्यांनी मिळून जरी आग विझवण्याचा प्रयत्न केला तर ही विझवण्यासारखी आग नव्हती. आम्ही 20 ते 25 जण आग विझत होतो, तरी पण आगीचा मेळ लागत नव्हता. पळून सगळे प्रयत्न करत होते. शेवटी आग थोडी कशी नियंत्रणात आणण्यात येईल ह्याचा विचार आम्ही केला. टँकर 2-3 टँकर चालू होते तरी आग थांबत नव्हती. आणि शेवटी मात्र पंप सुरुवातीलाच मागवला होता, पण यायला थोडा वेळ झाला, कारण तो पण शेवटी आटपाडीवरनं येणार होता. आणि आटपाडीवरनं ज्यावेळी पंप आला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, हे तर असा मॅन्युअल पंप आहे. आता ह्या मॅन्युअल पंपानं एकट्या माणसानं एका पंपानं किती आग विझवणार तुम्ही सांगा. मला वाटलं मी आधी जरा बाहेर राहिलो पुण्याला वगैरे, गाडी वगैरे येऊन 5-10 मिनिटात आग आटोप्यात येईल. पण असं काय नाही हो. तेव्हा मला कळलं की फक्त विटा, तासगाव त्या साईडलाच हे अग्निशामक दलाचं वगैरे सगळी सोय आहे. आपल्या इथं असं काय झालं, पक्ष्यांची घरं उद्ध्वस्त झाली, प्राण्यांची घरं उद्ध्वस्त व्हायला लागली, तर आपण असं काय करू शकत नाही. आपण एकतर टँकरनं पाणी मारून किंवा स्वतः हाताने अशा पंप पाण्यानं एक मिक्स करून एवढ्या आपदा करून ही आग नियंत्रणात आणू शकते. त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. ही आग आज पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या घराला लागली, उद्या आपल्या घराला लागली तर काय करणार तुम्ही. हा व्हिडिओ लवकरात लवकर सरकारपर्यंत पोहोचावा एवढा तरी नक्की शेअर करा.